दोस्तों बेशरम म्हणून तर सारी दुनिया त्याला दारुडा म्हणून ओळखते. आनंद, अरे एक दिवस सरळ जात नाही तुझा, पुढे होणार कसं? पुढे कसं होणार पप्पा, याचा विचार करणारा मी नाही पप्पा. उद्या माझं काही बरं वाईट झालं ना तरी मी तुम्हाला दोषी धरणार नाही, जरी कारणीभूत तुम्ही असलात तरी. आनंद, तुझी ही चिरपट पंजरी ऐकायची नाही मला. तेव्हा मी सांगितल्याप्रमाणे आत्ताच्या आत्ता चालता होतोय. चालतो. पुढे जाऊ मी. कुठेही जा भीक मागायला, पण यापुढे तुला इथं थारा देणार नाही मी. पण का? मी तुमचा मुलगा नाही? अरे लाज वाटते मला तुला माझा मुलगा म्हणायला. अरे तुझ्या या सुरेय वागण्याने सारा गाव हसतोय मला. अरे गावाला ज्ञानाचे उपदेश करणारा मी, पण तुझ्या या बेताल वागण्याने सारा गाव तुंबतोय माझ्या तोंडावर. तेव्हा आता हे सहनशीलतेच्या पलीकडे गेले माझ्या. तेव्हा यापुढे तुझ्याशी कसलेही संबंध ठेवायचे नाहीत मला. पप्पा, माझ्यावरचे सर्व संबंध तुम्ही तोडून टाकणार. हवं तर मला पण तोडून टाक. पण पप्पा, एक संबंध कधी तुटणार नाही, तो म्हणजे तुमच्या आणि माझ्या नात्याचा. कारण तुम्ही माझे जन्मदाते ना पप्पा, जन्मदाता. वडील नमस्कार, वडील नमस्कार. म्हणे संबंध तोडून टाकला. या घरातून चालतो मी म्हणतो, काय अधिकार तुम्हाला सांगायचा? आनंद, या घरचा मालक आहे मी. मग मी सुद्धा घरचा मालक आहे अर्धा. करेक्ट पप्पा? पप्पांचा आवाज बंद. आता तुझा आवाज बंद करतो मी. काय माझ्या घराला कलंक लावणाऱ्या या कलंकाचा कायमचा बंदोबस्त करतोय. सोड वाटी, सोडेगाची पप्पा. सोड. पप्पा, कसा का वागण्याचा विचार केलाय तुम्ही? अरे याचा कसला विचार करायचा? तुम्ही कधीच कुणाचा विचार केला नाही पप्पा. हो, विचार केला तो फक्त पैशाचा. त्याची मात्र चांगली जोपासना केली तुम्ही. अमर, तू कोणाला ज्ञानाचे पाठ देतोस? कोण समजतोस? कोण तू स्वतःला? तुमचा मुलगा. अमर, तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला विचारतोय. तुम्ही असे वागतोयला कारण कोण? मात्र जबाबदार तुम्ही आहात पप्पा. 4 मुलांपैकी एकावर तरी मायाचा पाकर घालण्याचा कधी प्रयत्न केलाय तुम्ही? नाही. कसा करणार? कारण तुम्हाला वेळच नव्हता ना. अमर, तुम्ही सगळ्यांनी अशी कोंडी करून माझा अपमान करण्याचा जंग बळगलेला दिसतो. ठीक आहे, तुम्हाला काय सांगायचंय ते सांगून टाकायचं. पण लक्षात ठेवा, मी तुमचा जन्मदाता आहे. थांबा पप्पा. नंदा सांगून टाका, तुम्हाला काय सांगायचं असेल तर सांगून टाका. नाही झालं ठीक आहे. आतापर्यंत यांच्या भीतीच्या बाबूंवरला घाबरून आपण दिवस काढले, पण आज मी तुम्हाला भीषण सत्य सांगणार आहे. तुमच्या आणि माझ्या जन्मदात्याचा पराभव झाल्यानंतर स्वीकारलेल्या नवीन मार्गाचा खुलासा करणार आहे. तुम्ही माझे भाऊ एकदम मान्य, कारण भावा बहिणीचं प्रेम मला तुम्ही दिव्याने दिलं. पण मी तुमच्या रक्तमांसाचा भाऊ नाही. काय हो? सावत्र भाऊही नाही, तर आश्रित भाऊ आहे. आश्रित हो. माझे जन्मदाते हे दादा